Good morning, friends. Today we are going to start first unit of basic electronics, semiconductor diodes. We know that material having the three types. First one, semiconductor. Second one, conductor, and third one, insulator. In these three type of material, semiconductor is nothing but the material whose conductivity lies between conductor and insulator is called as the semiconductor. Second one, conductor, the material which having large number of free electrons is called as the conductor. And insulator is nothing but the material which having no free electrons. That means in this material there is no free electrons. आता मटेरियल तीन टाइपचे आहेत. याच्यामध्ये पहिलं मटेरियल आहे तुमचं सेमीकंडक्टर, दुसरं कंडक्टर आणि तिसरं इन्सुलेटर. आता आपण याचे काही एक्झाम्पल्स जर बघितले तर इन्सुलेटर म्हणजेच काय, तर ज्या मटेरियल मधून विद्युत प्रवाह होत नाही, इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, इन्सुलेटर म्हटलेलं आहे. तर याचं एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर आपण वूड, याचं एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर वूड, ग्लास हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे ज्या मटेरियल मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही त्याला आपण काय म्हटलेलं आहे, इन्सुलेटर म्हटलेलं आहे. याच्या अपोजिट ज्या मटेरियल मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, बरोबर आहे की, त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर म्हणतो. ते एक्झाम्पल आहे कंडक्टरचा आयर्न, लोखंड, त्याच्यामधून तुमची इलेक्ट्रिसिटी इझिली फ्लो होते, बरोबर आहे. थर्ड वन टाइपचा आहे मटेरियलचा सेमीकंडक्टर. ज्या मटेरियलमध्ये कंडक्टर आणि इन्सुलेटर दोघांच्याही प्रॉपर्टीज आहेत त्याला आपण काय म्हटलेलं आहे, सेमीकंडक्टर असं म्हटलेलं आहे, बरोबर. म्हणजे आपण जर डेफिनेशन, आता त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत, एक आहे सिलिकॉन आणि दुसरं आहे जर्मेनियम. सिलिकॉन आणि जर्मेनियम हे दोन एक्झाम्पल्स आहेत सेमीकंडक्टर मटेरियलचे. आता एक्झाम मध्ये आपल्याला काय विचारलं जातं, डिफाइन सेमीकंडक्टर, कंडक्टर अँड इन्सुलेटर, किंवा डिफरन्शिएट और कंपॅरिझन बिटवीन सेमीकंडक्टर, कंडक्टर अँड इन्सुलेटर, असा प्रश्न आपल्याला 2 मार्क्स मध्ये बऱ्याचदा विचारला जातो. तर टेक्निकल लँग्वेज मध्ये जर डेफिनेशन सांगायची ठरली तर सेमीकंडक्टर, द मटेरियल विच हॅविंग द प्रॉपर्टीज लाईज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर इज कॉल्ड ॲज द सेमीकंडक्टर. किंवा त्याला ऑप्शनल डेफिनेशन आपण सांगू शकतो, द मटेरियल विच व्हॅरीज द प्रॉपर्टीज ऑफ कंडक्टर अँड इन्सुलेटर इज कॉल्ड ॲज द semiconductor, and examples are silicon and germanium. Second one, conductor, the material which having large number of free electrons is called as the conductor. किंवा the material which allows easy passage to flow of electric current is called as the conductor. म्हणजेच काय, ज्या मटेरियल मधून इलेक्ट्रिसिटी इझिली फ्लो होऊ शकते त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर म्हटलेलं आहे, बरोबर आहे. त्याचं एक्झाम्पल आहे आयर्न रॉड. सेकंड वन, थर्ड वन टाइप आहे तुमचा इन्सुलेटर. ज्या मटेरियल मधून विद्युत धारा वाहत नाही किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही त्याला आपण काय म्हटलेलं आहे, इन्सुलेटर असं म्हटलेलं आहे. त्याचे एक्झाम्पल्स आहे वूड, ग्लास, मायका, ज्या मटेरियल मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. डेफिनेशन जर सांगायची ठरली तर द मटेरियल विच डू नॉट अलो इझी पॅसेज टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज द इन्सुलेटर. किंवा ऑप्शनल डेफिनेशन, द मटेरियल विच डू नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज द इन्सुलेटर, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये नो फ्री इलेक्ट्रॉन्स म्हटलेलं आहे. कंडक्टर मध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स म्हटलेलं आहे. आणि
सेमीकंडक्टर म्हणजेच काय, या मटेरियलमध्ये कंडक्टर आणि इन्सुलेटर दोघांचीही प्रॉपर्टी आहे, त्या मटेरियलला आपण सेमीकंडक्टर असं म्हटलेलं आहे. सिलिकॉन आणि जर्मेनियम हे दोन त्याचे एक्झाम्पल्स आहेत. बरोबर आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे कंपोनंट्स तयार होतात हे 90% कंपोनंट्स हे तुमच्या सेमीकंडक्टर मटेरियलचे आहेत. आता बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपल्याला स्टडी कशाचा करायचा आहे, तर सेमीकंडक्टर मटेरियलचाच आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि आपलं जे फर्स्ट वन युनिट आहे ते आहे तुमचं सेमीकंडक्टर डायोड्स. तर इथे आपल्या लक्षात येतंय की मटेरियल कॅन बी क्लासिफाइड इनटू दी 3 टाइप्स, कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टर. बरोबर आहे. आता आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे सेमीकंडक्टर म्हणजे काय आणि सेमीकंडक्टरचे टाइप्स कोणते कोणते आहेत. बरोबर आहे. आता बघा सेमीकंडक्टर दोन टाइपचे आहेत. एक आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरा आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता इंट्रिन्सिक म्हणजेच काय, आता आपण सेमीकंडक्टरचे एक्झाम्पल्स बघितले. एक आहे सिलिकॉन आणि दुसरा आहे जर्मेनियम. बरोबर आहे. आता या सेमीकंडक्टरचे दोन टाइप्स आहेत. एक आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, दुसरा आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिकचा अर्थ काय होतोय, ज्या सेमीकंडक्टर मध्ये आपण एक्सटर्नल कुठलाही एलिमेंट्स ऍड करत नाही, याचा अर्थ तो प्युअर सेमीकंडक्टर आहे. जसाचे तसा ठेवतोय आपण सिलिकॉन आणि जर्मेनियम. याच्यामध्ये एक्सटर्नल इम्प्युरिटीज आपण ऍड करत नाही किंवा एक्सटर्नल कुठलाही ॲटम एलिमेंट आपण त्यात ऍड करत नाही. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. द प्युअर फॉर्म सेमीकंडक्टर इज कॉल्ड ॲज द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आणि सेकंड वन टाइप आहे तुमचा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, द मटेरियल इन विच वी आर ॲडिंग एक्सटर्नल इम्प्युरिटीज. इम्प्युरिटीजचा अर्थ काय होतोय, आपण या ठिकाणी वेगवेगळे एलिमेंट्स आपण त्यामध्ये ऍड करतोय, ॲटम आपण त्यामध्ये ऍड करतोय. जसं कार्बन असेल किंवा तुमचे ॲल्युमिनियम असेल, सोडियम असेल किंवा दुसरे कुठलेही एलिमेंट्स आपण त्यामध्ये ऍड करतोय. प्युअर सेमीकंडक्टर आपण त्याला ठेवत नाहीये, त्याला म्हटलेलं आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. मग आता इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा प्रॅक्टिकली कुठे यूज करत नाही, परंतु एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा आपण यूज करतो. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज नथिंग बट impure form semiconductor is called as the extrinsic semiconductor. This extrinsic semiconductor is having two types. First one p-type semiconductor and second one n-type semiconductor. आपल्या समजण्यासाठी p म्हणजे पॉझिटिव्ह टाइप, n म्हणजे निगेटिव्ह टाइप असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. p टाइप मध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज ऍड केल्या जाते आणि n टाइप सेमीकंडक्टर मध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्या जाते. आता ट्रायव्हॅलंट, पेंटाव्हॅलंट याचा अर्थ काय होतो, कुठल्याही एलिमेंटच्या आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्यावरून त्याची व्हॅलन्सी ठरवल्या जाते. बरोबर आहे. ट्रायव्हॅलंटचा अर्थ काय होतो, ज्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण ट्रायव्हॅलंट म्हणतो. बरोबर आहे. सेकंड वन पेंटाव्हॅलंट, ज्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज असे आपण म्हणतो. येते लक्षात. आता p इज नथिंग बट पॉझिटिव्ह टाइप सेमीकंडक्टर, n इज नथिंग बट निगेटिव्ह टाइप सेमीकंडक्टर. आता हे जे दोन मटेरियल्स आहेत, जे दोन टाइप्स आहेत सेमीकंडक्टरचे, p टाइप आणि n टाइप, याचा यूज करून आपल्याला pn जंक्शन डायोड स्टडी करायचे आहे, म्हणजे सेमीकंडक्टर डायोड स्टडी करायचा आहे. आता इथे बेसिक फंडामेंटल काय आहे, तर मटेरियल 3 टाइपचे आहेत, कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर मध्ये दोन टाइप्स आहेत, एक आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, दुसरा आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिकचा अर्थ काय होतो, द प्युअर फॉर्म सेमीकंडक्टर इज कॉल्ड एज द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. प्रॅक्टिकली वी आर नॉट युजिंग एनीवेअर दिस टाइप ऑफ सेमीकंडक्टर. बट second one type extrinsic semiconductor, the extremely impure form semiconductor is called as the extrinsic
सेमीकंडक्टर, ज्याच्यामध्ये एक्सटर्नल इम्प्युरिटीज आपण ऍड करतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द डोपिंग. एक्सटर्नल इम्प्युरिटीज प्युअर सेमीकंडक्टर मध्ये ॲडिशन करण्याच्या प्रोसेसला आपण डोपिंग असं म्हणतो. बरोबर आहे. आता एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर हे दोन टाईपचे आहेत. फर्स्ट वन टाईप पी टाईप आणि सेकंड वन एन टाईप. पी टाईप मध्ये प्युअर सेमीकंडक्टर मध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज आपण ऍड करतो आणि एन टाईप मध्ये आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज ऍड करतो. येते लक्षात. आता आपल्याला पुढे जाऊन स्टडी करायचं आहे की पी आणि एन टाईप दोघं एकत्र झाल्यानंतर कुठला डिव्हाइस तयार होतोय किंवा कुठला डायोड तयार होतोय, आणि तेच आपल्या युनिटचं नाव आहे सेमीकंडक्टर डायोड्स. आता सेमीकंडक्टर म्हणजे काय हे आपल्याला समजलेलं आहे. डायोड्स, डायोड वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम डाय प्लस ओड. डाय is nothing but two, odd is nothing but electrodes. Die is nothing but two, odd is nothing but electrodes. Two electrodes. मग दोन इलेक्ट्रोड्स कोणते आहेत? एक आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह. दोन इलेक्ट्रोड्स मध्ये एक इलेक्ट्रोड आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोड. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला आपण एनोड म्हणतो आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोडला आपण कॅथोड असं म्हटलेलं आहे. येते लक्षात. मी आत्ताच वरती सांगितलं तुम्हाला की दोन टाईपचे सेमीकंडक्टर मटेरियल आहे. एक आहे तुमचा पॉझिटिव्ह टाईप आणि दुसरा आहे तुमचा निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर. पॉझिटिव्ह टाईप सेमीकंडक्टरला आपण पी टाईप म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करता, आणि निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टरला आपण एन टाईप म्हटलेलं आहे, एन टाईप सेमीकंडक्टर. टू इलेक्ट्रोड्स, डायोड, डाय इज नथिंग बट टू इलेक्ट्रोड्स. दोन इलेक्ट्रोड्स कोणते आहेत? एक पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे तुमचा एनोड, निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे तुमचा कॅथोड. बट इन केस ऑफ सेमीकंडक्टर, पॉझिटिव्ह सेमीकंडक्टर वी आर कन्सिडर्ड हियर पी टाइप and negative electrode here considered as a n type. ओके. आता आपल्याला स्टडी काय करायचंय? पी आणि n टाइप एकमेकाला जोडल्यानंतर डायोड तयार होतोय. दोन इलेक्ट्रोडचा एक डिव्हाइस तयार होतोय, त्याला तुम्ही डायोड म्हटलेलं आहे. येते लक्षात. आणि ते आपल्याला इथून पुढे आपल्या युनिट मध्ये स्टडी करायचं आहे. Now we are going to learn p-n junction diode. How this p-n junction diode will be formed? First one, the symbol of p-n junction diode. This is the symbol of p-n junction diode. This terminal is called as the anode. This terminal is called as the cathode. This is the p side and this is n side. And current always flows in this direction. In electronics, current always flows from anode to cathode. Okay, this is the symbol of p-n junction diode. आता एग्जाम मध्ये आपल्याला 2 मार्क मध्ये क्वेश्चन विचारला जातो. ड्रॉ द सिम्बॉल ऑफ p-n junction diode किंवा आयडेंटिफाय द सिम्बॉल ऑफ p-n junction diode. याच्यामध्ये एक जो टर्मिनल आहे त्याला एनोड म्हटलंय, दुसऱ्या टर्मिनलला कॅथोड म्हटलेलं आहे. एनोड म्हणजे पी टाइप आणि कॅथोड म्हणजे एन टाइप किंवा एन साइड म्हटलेलं आहे आपण त्याला. आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम एनोड टू
cathode. This is the direction of flow of current. Okay. आता PN junction diode. Why it is called as the PN junction? तर या ठिकाणी तुम्हाला जो बाउंड्री आहे P आणि N टाइप ज्या बाउंड्री वरती अटॅच होतं आपण त्याला जंक्शन म्हटलेलं आहे. दिस इज अनदर वन फिगर. This is the optional figure. Here P type of semiconductor material is attached with N type of semiconductor material. आणि ज्या ठिकाणी P आणि N टाइप सेमीकंडक्टर मटेरियल एकमेकांना अटॅच होतोय त्या पॉइंटला आपण जंक्शन असं म्हटलेलं आहे. लेफ्ट साइडला P मधून एक टर्मिनल बाहेर घेतला त्याला एनोड म्हटलं. N सेमीकंडक्टर मधून एक टर्मिनल बाहेर घेतला आपण त्याला कॅथोड म्हटलं. आणि एनोड आणि कॅथोड म्हणजे P आणि N टाइप सेमीकंडक्टर ज्या पॉइंटला अटॅच होतात त्या पॉइंटला जंक्शन असं म्हटलेलं आहे. आणि सिम्बॉल मध्ये दिसत असल्याप्रमाणे करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, दॅट इज फ्रॉम एनोड टू कॅथोड. दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ अ करंट. This is the formation of the PN junction diode. Why it is called as the PN junction diode? Here the two P and N type of semiconductor material is taken, which is attached to each other. The point of contact of P and N type semiconductor is called as the junction. ज्या ठिकाणी P आणि N टाइप सेमीकंडक्टर मटेरियल एकमेकांना अटॅच होतात त्याला आपण जंक्शन म्हटलेलं आहे. नथिंग बट PN junction. Why it is called as the diode? Two electrodes are formed here. One is anode and another is the cathode. This is called as the formation of a PN junction diode. This is called as the formation of a PN junction diode. आता आपण नेक्स्ट लेक्चरला PN जंक्शन डायोडचे टाइप स्टडी करणार आहोत. PN जंक्शन डायोडचे ऑपरेशन स्टडी करणार आहोत. PN जंक्शन डायोड कॅन बी बायस्ड or operated in two biasing conditions. One is a forward biasing and second one reverse biasing. One is a forward biasing and another one is a reverse biasing. Okay, thank you to all of you.